परत एक वेळेस तुमचं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, तर आपण आता आलेलो आहे कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून महालक्ष्मीचं दर्शन तर आपण घेतलं. त्यासोबत आता पन्हाळगडाला पण आपण आलेलो आहे दर्शनासाठी. तर आता हा बघा पन्हाळगडच आहे हा. तर आता मी एंट्री करतोय. पुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवते. आम्ही गाईड पण घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करणार. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. कसा राहतो गडाच्या पायथ्याशी आपली गाडी थांबते, गडावरती आपल्याला चालत जावं लागतं. तर गडाचं किंवा किल्ल्याचं महत्त्व पूर्ण जाणवलं जातं. हा जो काही पन्हाळ किल्ला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव किल्ला असा की गडाच्या आतमध्ये गाडी येते. दुसरी गोष्ट, गडाच्या आतमध्ये कुठल्या गडावरती वस्ती नसते. या ठिकाणी 3,500-4,000 वस्ती आहे. तालुका प्लेस आहे, थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे हा तालुका झालेला आहे. त्यामुळे जे काही तुमचे गव्हर्नमेंट ऑफिस आहेत ते सगळे गडाच्या आतमध्ये. गडाच्या आतमध्ये बाहेरच्या लोकांनी जागा वगैरे घेऊन मोठमोठे हॉटेल बनवलेत, बंगले बनवलेत. त्यामुळे सगळीकडे डांबरी रस्ते, बंगलं, घरं आणि हॉटेल. त्यामुळे तुम्हाला तासाभरात उरकून जायचं आपल्याला किल्ला, तर आपल्याला किल्ला हा प्रकार जाणवणार नाही. ज्यावेळेस तुम्ही आता ह्या गडाच्या तटबंदीवरती थांबाल, बाहेरचा परिसर पाहाल, त्यावेळी तुम्हाला किल्ला हा प्रकार जाणवणार. आता किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री कुठून केला तुम्ही, तर ज्या ठिकाणी तुम्ही गडाच्या आतमध्ये यायला प्रवासी कर घेतला तिथून किल्ल्याला सुरुवात झालेली. तर जाताना काय करा, 2 मिनिटं तिथं पावती घेतली, त्याच्या डाव्या बाजूला पार्किंगला जागा आहे. 2 मिनिटं खाली उतरून छत्रपती शिवाजी राजांचा डुप्लिकेट शिवा काशीद नावाचा पुतळा पाहायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला गडाची तटबंदी तुटलेली दिसेल आणि रस्ता झालेला. त्या ठिकाणी पूर्वी 4 दरवाजा गेट होता. आता इंग्रजांनी काय केलं, 1844 मध्ये गेट पाडला, किल्ल्याच्या आतमध्ये येण्यासाठी रस्ता बनवला. तेव्हापासून किल्ल्याच्या आतमध्ये वाहतूक झाली. त्यामुळे किल्ला हा प्रकार आपल्याला जाणवत नाही. तसंच आपल्याला पश्चिमेकडचा मेन गेट 3 दरवाजा बघायचा आहे. केला तो वास्तवात नाही. हा 3 दरवाजा आहे, तो वास्तवात आहे. तो 3 दरवाजा पाहिल्यानंतर तुम्ही 4 दरवाजाची कल्पना करू शकता. तर छत्रपती शिवाजी राजांच्या अगोदर हा गड तयार होता. राजांनी फक्त हा गड तयार होता तो जिंकलेला आहे. राजे कशासाठी आलेत, कधी आलेत, कधी गेले, तिथून ते आपल्याला नंतर स्टोरी ऐकायला मिळेल. तर हा जो काही किल्ला आहे तो राजा भोजने 1052 ते 1112 मध्ये बनवला. राजा भोज त्यांच्या कारकिर्दीमधला हा किल्ला आहे. राजा भोजच्या काळामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक म्हणजे गडाची तटबंदी. हा डोंगर होता, त्याला चारी बाजूने तटबंदी बनवली. त्यानंतर काय झालं, आपल्याला बाले किल्ला बघायचा, म्हणजे त्याच्यामध्ये धान्याचे कोठार आहे. बाले किल्ला आणि गडाची तटबंदी ही राजा भोजच्या काळामध्ये झाली. मला सांगायला एक सेकंड लागला, 1052 ते 1112 बनवायला 60 वर्ष लागली. म्हणजे राजा भोजचे निम्म्या वर्ष या गडामध्ये गेले. आता हे जे काही दगड दिसतात हे दगड बाहेरून नाही आणले, गडाच्या आतमधले. त्यामुळे हे 60 वर्षामध्ये आवरले गेले. बाहेरून येऊन इकडे जर दगड किल्ला जर बनवायचा असता दगड आणून, तर 100 वर्षाच्या पुढे गेला. त्यावेळेस या गडाला नाव काय होतं, पन्नगलय. पन्नग म्हणजे नाग, आलय म्हणजे घर. नाग नावाची लोक या गडाच्या आतमध्ये वास्तवात होती. त्यानंतर दिवगिरीचे यादव आले 13व्या शतकामध्ये. यादवानी गडाच्या आतमध्ये टेम्पल बनवले. त्यावेळी गडाला नाव होतं ब्रह्मागिरी. 3 नंबरला विजापूरचे इब्राहिम आदिल आले 15व्या शतकामध्ये. त्यावेळी या गडाला नाव होतं शहानबी दुर्ग. आता ही इमारत 3 दरवाजा फक्त धान्याचे कोठार राजा भोजच्या काळामध्ये झाले. ह्या ज्या काही इमारती बघायच्या आहेत विजापूरचे इब्राहिम आदिलचे त्यांच्या राजवाटीमधले इमारती. राजांनी फक्त हा इमारतींचा वापर केला, वेगवेगळी नावं दिलेली. त्यानंतर 15व्या शतकामध्ये विजापूरचे इब्राहिम आदिलचे आले. 15व्या शतकामध्ये गडाचं नाव शहानबी दुर्ग ठेवलं आणि 4 नंबरला छत्रपती शिवाजी राजे. आता राजे यायचं कारण काय होतं, 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा वध झाला प्रतापगडाच्या पायथ्याशी जावरेच्या खोऱ्यामध्ये. मग राजांना माहित होतं की अफजल खानाला आपण मारलंय, आपल्या जीवाला धोका, आपल्याला सुरक्षित गडावरती जायला पाहिजे. मग राजांनी काय केलं, 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा वध केला. त्यानंतर 18 दिवसांनी 28 नोव्हेंबर 1659 मध्ये विजापूरच्या इब्राहिम आदिलच्या सत्तेकडून हा किल्ला जिंकून घेतला. किल्ल्याच्या आतमध्ये वास्तव्य केल्यानंतर ही किल्ल्याची कल्पना आली, किल्ला सुरक्षित आहे. जे किल्ल्याचा परिसर बघायचं म्हटलं तर 450 ते 500 एकराचा गड आहे, म्हणजे आत लपायला जागा भरपूर आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3127 फूट आहे. पण गडाच्या आतमध्ये 15-20 फुटावरती पाणी लागतं. आपल्याला ही इमारत बघायची, ह्याच्यामध्ये विहीर आहे, पूर्वीपासून पाणी आहे. माझा जन्म इकडे झाला, आतापर्यंत पाणी कधी कमी झालं नाही. 3,500-4 हजार लोकसंख्येमध्ये 25 विहिरी वापरण्यात आहेत, 2 तलावे वापरण्यात आहेत, बिगर वापरण्यात वेगळ्याच आहेत. म्हणजे 1-2 घर दिसेल ना त्याच्यामध्ये एक विहीर आहे. पाण्याचा प्रॉब्लेम मिटला. आपल्याला धान्याचे कोठार बघायचे, 3 कोठार आहेत. तर 25,000 खंडी धान्य मावायचे, म्हणजे एक खंडी म्हणजे 20 पोती आणि 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती या ठिकाणी ते 3 कोठारामध्ये कपॅसिटी होती. हे समजा दुश्मन लोकांनी बाहेरून वेढा दिला 6 महिने वर्षभर, किल्ल्याच्या आतमधल्या लोकांना पुरेल एवढं धान्य या ठिकाणी मावलं जातं. धान्याचा विषय मिटला. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4ही बाजू आपल्याला बाहेरच्या बघायच्या आहेत.
तर इथून आपल्याला बाहेर लक्ष द्यायचं, नजर टाकायची आहे. त्याच्या बाजूला डोंगर बघायला भेटणार नाही. त्याच्या बाजूला डोंगर असता तर दुश्मन लोकांच्या जवळून वेढा पडला असता. लपायला जागा नाही, त्यामुळे लांबून वेढा असायचा. सध्या आपण लपलोय. ज्यावेळेस आपण तटबंदीवरती जाणार त्यावेळेस दुश्मन लोकांना आपण एकमेकांना दिसणार आहे. आपण आतमध्ये लपलोय, ज्यावेळी इथे जाणार त्यावेळेस दुश्मन लोक आपल्याला दिसणार आहे किंवा दुश्मन लोकांना आपण दिसणार. म्हणजे चारी बाजूने सेफमध्ये किल्ला आहे, हे राजांच्या लक्षात आलं. मग राजे सिद्धीजवळच्या वेढ्यातून कसे निसटले ते स्टोरी नंतर ऐकायला भेटेल. 4 ते 4.5 महिन्याच्या कालामध्ये राजाने इमारतींचा वापर केला. आता जी इमारत आपल्या पाठीमागे आहे त्याचं नाव होतं अंधारबाव. अंधारबाव म्हणजे काय की अंधारामध्ये असणारी विहीर. कोकणामध्ये विहिरीला बावडी म्हणतात, आपल्याला विहिरीला विहीर म्हणतो. वरून बघायचं आपल्याला, एकदम क्लिअर बघा, पाणी दिसेल. सहज नजर टाका, काळोख दिसेल. म्हणजे सध्या एक पण झाड नाही इथे. पूर्वी काय होतं, भरपूर झाडी होती. झाडीमुळे इमारत दिसायची नाही. झाडीमुळे आतमध्ये अंधार पडायचा. आणि अंधारामध्ये काय आहे किंवा काय नाही, किल्ल्याच्या आतमधल्या लोकांना कल्पना होती, दुश्मन लोकांना कल्पना नव्हती. गडाच्या आतमध्ये जे काही सैनिक लोक आपले असायचे त्या लोकांना सेफ पिण्याचं पाणी राहण्यासाठी अंधारामध्ये विहीर. त्यानंतर सेकंड मजला आहे तो किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी संकटकाळी चोर मार्ग. म्हणजे काय प्रॉब्लेम आपल्याला आला तर आपल्याला हा मेन गेट 3 दरवाजा इथून न जाता काय करायचं, दुसऱ्या दरवाजातून गडाच्या बाहेर पडायला चोर दरवाजा. आणि हा समोरचा दिसतो आपल्याला हा 3 मजली आहे, म्हणजे 3रा मजला. लांबून पाहिलं तर 1 मजली आणि जवळून पाहिलं तर 3 मजली. आता हीच इमारत नंतर आपल्याला गडाच्या बाहेर पडायचं आहे. बाहेरून आपल्याला इमारत दाखवतो, इमारत दिसणार नाही. समोर गोल आकाराचा बुरुज दिसतो का, लोक थांबले, तसं याला बाहेरून काय केलं, गोल आकार दिला. म्हणजे आपण काय म्हणणार, हा बुरुज आहे. म्हणजे दुश्मन लोक काय करायचे, इमारत बघायची आणि तोफांचे मारे करून पाडायचे प्रयत्न करायचे. पण दुश्मन लोकांना बाहेरून जर पाहिलं तर दगडी तटबंदी जॉईंट बुरुज, आतून पाहिलं लांबून तर 1 मजली आणि जवळून पाहिलं तर 3 मजली. आता समोर जा, तिथून बघा पाणी दिसते का अंधार दिसतो, नसेल तर खाली जाऊन या. 2 मिनिटात या जाऊ. फ्रेंड्स, मेन गेटाने आम्ही इथून उतरलो खाली आणि त्यांनी सांगितलं की वरून बघितल्यावर ते 1 मजली दिसतं. पण तिथून इथं हे बघा इथं खाली उतरल्यावर इथं विहीर आहे. खरंच इथं विहीर आहे. हे बघा इथं गेल्यावर राव जाते तुम्ही खाली बघायला, जाणार तर घेऊन जा, मी नाही जात, माझ्या पाय सरकतं. पाणी दिसतंय का, पाणी आहे दाजी तिथं. हा पाणी आहे, म्हणजे आता सुद्धा इथं पाणी एवढ्या वरती डोंगराळ भागावर. इथं ही विहीर आहे आणि एवढं वरून उंच आहे, डायरेक्ट खाली एवढी खाली विहीर आहे. सांभाळून जा. मी तू वरून उतरलो आणि इथं खाली विहीर आहे आणि वरती अजून एवढा भाग आहे बघा. राव तिथं कोपऱ्याला मला चक्कर येतील, थांबा. थांबा. तर इथे बघा आपण मध्ये एंट्री केली आहे. एकदम जुनं बांधकाम. हे बघा, परत रिटर्न जायचंय. मला वाटलं इकडनं रस्ता आहे. चोर दरवाजा आहे का? अच्छा, हा चोर दरवाजा आहे फ्रेंड्स. हे बघा काहीच दिसत नाही आणि इकडनं बघा बांधलेलं आहे बाहेरून. चढ बाळा चढ, ए बाबू चढ चढ तू. फोटो काढा आपला, सेल्फी काढा. हे बघा इकडे पण आहे अंधारबाव. अंधारबाव. काळ्या घडीत बांधलेले आहेत. हे बघा हा विहिरीचा भाग आहे. बाहेरून बुरुज, बाहेरून असं वाटलं की बांधकाम केलंय बघ. हे थांबा, हे बघा असं व्ह्यू आहे. आणि 4 किती भारी काम करायचे लोक. चिकू दादा आहे ना यार, प्रत्येक मुवमेंट एन्जॉय करतोय, मग ती गोष्टीच भारी वाटते. तर इकडे आलो होतं
तिसरा म्हणला. खाली तुम्ही जाऊन आला. तिसरा आहे हा तिसरा म्हणला. पहिला मध्ये वीर आहे. दुसऱ्या मध्ये इकडे. हा तिसरा म्हणला. आता आपलं घर असतं, घराला आपण काय करतो, घर म्हणतात. घरामध्ये गाडी किती ठेवतो आपण? 7 फूट. किती आहे घर? 5 फूट असतं. आपण सण जरी आलो तर आपले डोकं लागते. जे कपाळ बसवून ते लोकांची आई जागा होती. पहिल्या चढला तुम्ही 3 फुटाच्या पाय. मोठे होते. 4-5 चढल्यानंतरच आपलं टेपण येते पूर्वीची लोक कशी होती. आणि आपण आता कसं वडापाव खाली किती बसून त्यावेळी तसं नव्हतं. जसं खाणं होतं तसं कामं होती. आता आपण घरातनं बाहेर पडतो, ऑफिसला जायला म्हणलं बाईकवर बसतो, ऑफिसला जातो. म्हणजे आपलं वॉर्मअप जे आहे ते नाही आहे. ते कमी झालं ना. दुसऱ्याचं काय उपयोग जायचं असेल वॉर्मअपला किंवा संध्याकाळी. आता पण तसं नाही, त्यामुळे वैमान जे आहे ते आपलं खाली आलं. बरोबर. तर हा दरवाजा पश्चिमेकडचा मेन गेट तो समजा उद्ध्वस्त केला आणि घराच्या आतमध्ये जर सैनिक दुश्मन लोक धावले तर पहिली इमारत उजव्या ठिकाणा तो स्पीड मध्ये आला की कपाळ मारला. या ठिकाणी काय केलं बघा, 2 रस्ते ठेवले, जाणारे तुम्ही एकाच ठिकाणी. म्हणजे दुश्मन लोकांचा या ठिकाणी तिसऱ्या मजल्यामध्ये कन्फ्युज व्हायला पाहिजे, वेळ जायला पाहिजे. तो पण आपल्या गडाच्या आतमध्ये सैनिक चोर दरवाजे गडाच्या बाहेर पडला. त्यावेळेस त्याला कळणार की खाली रस्ता आहे किंवा काय अंदाजच असायचा. त्यामुळे किती मजले आहे त्याला पण माहित नसेल, आपल्या लोकांना माहित होतं. आणि कन्फ्युज होण्यासाठी 2 रस्ते नाही, दुसऱ्या मजल्यात वेलीच्या वरती होता ना मधला तो चोर दरवाजा. हा फक्त तिसरा मजला पहाडेकरी पहाड्या करायची ठिकाण कन्फ्युज करण्यासाठी 2 रस्ते आतमध्येच केले. आणि याची पण माहिती तिकडे आपला रस्ता आहे. आता इथून कसं आपण सरळ जाणार आहे, म्हणजे आपण इथून सरळ चालत जाणार, कारण आपले शोल्डर लहान आहे, त्याची शोल्डर मोठे होते. त्यामुळे ते असे नाही जात होते, ते असे जात होते. म्हणजे इथं आणि वेळ गेला. इथे पण तसंच हे काय होतं? कन्फ्युज करण्यासाठी तिकडून पण रस्ता होता ना. अच्छा, हा बंद केलाय का? ते अर्चना डिपार्टमेंटने बंद केलाय. हे पूर्वी काय नव्हते, जे संरक्षण जे केले ना आता ते काही नव्हतं. आता मुलं वगैरे लहान पोरं याच्यात चलीला येतात वाकून बघायला, आपला सिलेबस सगळं असतो. आपण स्किल साठी टाकतो हे डिझाईन मध्ये, म्हणजे याला सेंटर लॉकिंग राहतं. तसंच इथे डबल स्लॅब टाकतात आणि स्लॅबला सेंटर लॉकिंग राहतं. तसं हे दगड आता ही कमान आहे, कमानीच्या मध्ये तिरकोनी दगड आहे. एका दगडामुळे हे सगळं डिपेंड आहे. हा पाचर त्याचा वरतो पडल्यामुळे ही काही 4 दगड घेते. तसे त्याला सेंटर लॉकिंग राहतं, त्यामुळे स्थिर राहिलेलं. हे बघायचं आपल्याला 3 दरवाजा. याचा हात पकडा ना, बघा हे इथे बसून गेले. चल, 3 फुटाची खिडकी राहते, ते गटारीचं पाणी देण्यासाठी. आता तुम्हाला नंतर दाखवतो मी, गडाच्या बाहेर गेल्यानंतर 3 फुटाची खिडकी राहणार, तो चोर दरवाजा राहतो. दुश्मन लोक काय म्हणणार, बाबा ही तटबंदी आहे, तटबंदीमध्ये गटारीचं पाणी जाण्यासाठी ही 3 फुटाची खिडकी आहे. पण काही ठिकाणी चोर दरवाजे राहतात. याला धरून ठेवा. गडाच्या भिंतीवरती तटबंदीवरती उभारलो. 1112 मधलं बांधकाम आहे, मातीमधलं बांधकाम आहे. तरी पण पडझड कुठे झाली का बघा. बघा तो पुढे दिसतो आपल्याला, सुरक्षित आहे. त्या भिंतीच्या खाली दगड दिसतात बघा. म्हणजे किल्ल्याचा जो भाग आहे टोटल हा पन्हाळगड पाण्यामध्ये आणि दगडामध्ये, मातीचा भाग कमी आहे. खाली बघा वाड्या दिसतात. इकडे 300 फूट बोर मारलं तरी पाणी मिळत नाही, पण गडाच्या आतमध्ये 10-15 फुटावरती पाणी. आता ती विहीर पाहिली आपण, अनेक विहीर दाखवतो तुम्हाला. त्या विहिरीची उंची 10 फूट आणि पाण्याची लेवल 5 फूट कंटिन्यू राहते. 71 मध्ये दुष्काळ कधी होता ना, त्यावेळेस पाणी नव्हतं तिकडे. त्यानंतर आज सगळ्यात पाणी कटल्या विहिरीचं कमी झालेलं. समोर आपल्याला माथेरान, पाचगणी, टेबल लाईन दिसतात ना, तसं ते दिसतं बघा टेबल लाईन आपल्याला. म्हणजे ते मसाई पठार आहे. हे छत्रपती शिवाजीराजांनी पावनखिंड संघर्ष जिथून छत्रपती शिवाजीराजांनी हा किल्ला सोडून विशाळगडला निघून गेले,
तो हा मार्ग आहे. याला मसाई पठार म्हणतात. 7व्या पठारावर मसाई देवीचं ठिकाण आणि तिथून तुम्हाला कोकण परिसर दिसेल. बाहेरचा परिसर पाहतो, याच्या बाजूला डोंगर दिसतो का? नाही. हे चारही बाजूने तुम्हाला पूर्ण प्लेन बघायला भेटणार आहे. बघायचे 15 ते 17 फुटाचं बांधकाम आहे. म्हणजे हे समोरचं आपलं सध्याचं बांधकाम आहे 2 फुटाचं. हा, हे जुनं बांधकाम आहे बघा, तिथून इथपर्यंत. इकडे समोर बघा, हा दरवाजा दिसतो 10-15 फुटाचा. समोर दरवाजा आहे ना, 10-15 फुटाचा दरवाजा आहे. गडाच्या बाहेरून आपल्याला दाखवतो 3 फुटाची तुम्हाला दाखवलं गटारीचं पाणी जाण्यासाठी मार्ग. तशा पद्धतीने हे त्या दुश्मन लोकांना वाटणार की हे बाबा गटारीचं पाणी जाण्यासाठी, पण हा काय होतं, चोर दरवाजा. चला आपल्याला राईट साइड लोक इकडे आपण गडाच्या आतमध्ये गाडी घेऊन आलो. 4 दरवाजातून आणि इंग्रजांनी तो वास्तवात केला, रस्ता बनवला. पश्चिमेकडचा मेन गेट 3 दरवाजा. पूर्वी हा रस्ता होता खडतर रस्ता, मातीचा आणि दगडाचा रस्ता. पेशंट वगैरे आणण्यासाठी रिक्षा जाते खाली, ते रिक्षाचं माफ ठेवलं. पण लोक काय करतात, रोमनी घालतात. पेशंट आणायचं तर सांगावरून घेऊन यायचं. पेशंटला वेळेवर उपचार नाही भेटले की भेट व्हायचं. असा हा 3 नंबरचा गेट आहे. वेगवेगळ्या 3 ठिकाणी गेट आहे. हा 3रा गेटचं बांधकाम शिष्यामध्ये आहे. म्हणजे आपण जे सिमेंट माती चुना घालतो त्या दोन्ही दगडाच्या मध्ये शिष्याचा वापर केला. इंग्लिशमध्ये नीट म्हणतात. म्हणजे स्ट्रॉंग राहण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी. गरम केलं की पाण्यासारखं होतं आणि वाळलं की दगडासारखं. मग हा दरवाजा या ठिकाणी होता. दरवाजामुळे मग वळखायचं कसं आपण या ठिकाणी दरवाजे होते. तर दोन्ही बाजूला जो राऊंड दिसतो बघा, त्याला इंग्लिश किंवा पुष्प किंवा बिजगरी म्हणतो. आपण काय करतो, घरामध्ये 2 ठिकाणी एक जण कळतं आपल्याला की लहान होता की मोठा होता दरवाजा. जागा नाही देत चालायला. काय माहिती भाऊ, सांगतो काय तर. छोटीशी विहीर, 10 फुटाची विहीर आणि 5 फूट पाणी आहे तिथे. हो, सगळं टाकलं पाणी आपण घराला लावायचं 3.5 लागतात. 3.5 लागतात सगळं विकायला आणि भरायला परत एवढं स्पीड मध्ये उमाळ येते. आम्ही तिथे गाळ वगैरे दरवर्षी काय म्हणलं तर 9 ते 7 ते 8 हजार रुपये मिळतात चिल्लर. चिल्लर पडतील असे बघताना दुकाना गावाचं चिल्लर टाकायला आपण दिलाय. हा आपल्याला कुठेच फोटो काढू देत नाहीये गाईड मध्ये. फोटो बिटो काढायला काहीच भेटत नाही. पडायचं नाही तर जाताना तरी पडायचं. आता काय झालं, रस्ता केला, लोक बघायला येतात ते माहित असते, पण उगाच वाजवा. गाडीचा आवाज येते, लोकांना समजते गाड्या मागं बाजूला होतं. तर 3 नंबरचा गेट होता. 3रा थोडा बाजूला आहे आणि हा 2 नंबर. याचं बांधकाम चुन्यामध्ये, याचं बांधकाम शिशामध्ये होतं. हा चुन्यामध्ये पहिला दरवाजा होता.
पण आपल्या घरामध्ये दरवाजे फिट केल्यावर काय करतो आपण कडी घालतो. कुणी दरवाजाला कड्या वगैरे नसेल तर दरवाजे फिट करायचे, त्याच्या मागे एक लाकूड टाकायचे. त्याला ग्रामीण भागात अडसळ अडणा अडगळ म्हणतात. म्हणजे दरवाजा तुमचा होता बघा एवढा होता, इथून म्हणजे 6 ते 7 इंचाचा दरवाजा राहत होता जाडीला. कडी लावायची जागा. आतमध्ये ढकलून काढण्यासाठी, आतमध्ये लावण्यासाठी. तर दोन्ही बाजूला काय म्हणजे बंद राहणार. बाजूने या. बाबू हातभर बडा. सुरुवात होती अगोदर ही पायवाट इथून होती या गावात. गडाच्या आतमध्ये गडाचा हा दरवाजा, गडाच्या दरवाजातून काय झालं आपण गडाच्या बाहेर गडाची लोक आतमध्ये आले. ए थांब ना बाबा, ते कोणासोबत आलाय? म्हणजे लोकांच्या डोक्यात विषय काय असतो की गडाच्या पायथ्याशी गाडी थांबवायची आणि गडावरती चालत आहे. त्यामुळे किती जण सांगितलं सर तुमची गाडी आतमध्ये आली, तिथं पास घेतलं तुम्ही, तिथून आत आला, लक्षात येत नाही, कन्फ्युज होतात. म्हणजे इथून आपल्याला कळते की बाबा हा गड आहे. आता तो 4 दरवाजा पाडला नसता काय परिस्थिती गाडीची. खाली गाव आहे, गावामध्ये आपली गाडी पार्क करावी, या रस्त्याने आपल्याला त्या गेट मधून एंट्री करावं लागेल. तर एक दिवस तुम्हाला आता पन्हाळगडावरती घालवायची वेळ आली. आता तुम्हाला दाखवलं आतून 10-15 फुटाचा दरवाजा, बाहेरून पाहिलं 3 फुटाची खिडकी देते. सकाळी 6ला दरवाजे उघडायचे, संध्याकाळी 6ला बंद करायचे. आता 6 नंतर बायचान्स किल्ल्याच्या आतमाला त्यांनी किल्ल्याच्या बाहेर राहिला, मेन गेट खोलायचं नाही, इथून घ्यायचं त्याला. हे पण डायरेक्ट नाही घ्यायचं. आदल्या दिवशी सगळ्या लोकांना एका ठिकाणी गोळा करायचं, कोडवर कसायचे, दर दिवशी वेगवेगळे कोड दिलेले असायचे. कोड व्यवस्थित सांगितला, दोरखंड टाकायचं आणि त्याला खिचून आतमध्ये घ्यायचं. कोड चुकीचा असेल तर आपला सैनिक नाही समजतो. 1660 मध्ये अफजल खानाचा मुलगा फजल खान त्यांनी काय केलं, छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी सिद्धी जवाहरला आपल्या हाताखाली घेतलं, 40,000ची फौज. आणि 1660 मध्ये सिद्धी जवाहरचा किल्ल्यात वेढा पडला. त्यावेळी तोफेंचे मारे काय केले होते, इंग्रज सरकारकडून लांब पल्ल्याच्या तोफा गजापूरवरून मागून घेतल्या होत्या. चौकट असते, सेंटर मध्ये क्रॅक झालेला दिसते, नेमप्लेट कोपरा तुटलेला दिसतो, दगड पडलाय डाव्या बाजूला, त्या खालचा 2 नंबरचा दगड आणि भिंतीवर वर खाली तिकडे तुटलेला दिसतो. आणि पुष्कळ मारले असतील, 1-2-3 लागलेला दिसतात. ह्याच्यामध्ये पडायला पाहिजे होतं पण पडलं नाही, कारण त्या लांबून तोफा मारल्या. इथे यायला त्याचा स्पीड कमी झाला, पण फक्त गोळ्या आले तर दगड क्रॅक. बाकी सगळं तिथे सेंटरची गोष्ट करता येते, तिथे तोप लागली असं. दुसरा दरवाजा पुण्यामध्ये, तिसरा दरवाजा शिशामध्ये. आणि उर्दू भाषा आहे. आणि हे बनवलं विजापूरच्या इब्राहिमातील त्या राजवटीमध्ये झालेलं आहे. आता आपण जिंकलं असतं तर काय केलं असतं, पहिलं काढलं असतं आपलं नेमप्लेट टाकलं असतं, पण राजांनी तसं केलं नाही, फक्त इमारतींचा वापर केला. बाबू बोट पकड माझं, राव याला घ्या. जरा असं कुठे थांबायचं राहिलं, पन्हाळगड दाखवायचं तर चालूच ठेवावं लागेल ना. दोन नंबरचं हॉटेल, कारण याच्या रूम पण भरपूर आहेत, पार्किंगला जागा भरपूर आहे. तुमचा कुठलाही मोठा कार्यक्रम असले, बर्थडे पार्टी, मॅरेज पार्टी अरेंज करतात. नंतर आपल्याला दाखवतो 1 नंबरचं हॉटेल व्हॅली व्ह्यू ग्रँड म्हणून आहे. विजापूरचे इब्राहिम आदिलशाही कार्तिकीमध्ये काली म्हटली होती, नमाज पडण्याची जागा. राजाने हा किल्ला जिंकला 28 नोव्हेंबर 1659 मध्ये तोफेंची गोळ्या ठेवण्याच्या ठिकाणी. त्यांना माहित होतं की बाबा हे मस्जिद आहे, त्याच्यात तोफेंची मारे करणार आहेत, आपला जो तोफेंचा साठा आहे तो सुरक्षित राहणार. धान्याचा साठा कुठे होता? आणि पुढे तोफांचा तोफ्यांचा साठा वगैरे केला जायचा, कारण की जे दुश्मन असतील ते मस्जिदवर आक्रमण नाही करणार म्हणून तिथे केला जायचा. मागे गाडी
खंडक वगैरे होते ना, कालांतर मदत चाललेली. हा. जे 10 बाय 25 खड्डे असायचे. ही तटबंदी राहायची. तटबंदीच्या बाजूने तो खंदक असायचा. खंदकामध्ये चारही बाजूनी पाणी, कमळाची वेल, विषारी वनस्पती. म्हणजे काय व्हायचं की दुश्मन लोकांना आतमध्ये जाता येतं. आणि इथे धान्याची कोठार आहे. हम्म. मग बिन लढायचे लोक मारायचं म्हणलं तर दुश्मन लोक काय करतात, गाईच्या विहिरीमध्ये विषबाधा, हम्म. धान्यामध्ये विषबाधा. कारण गडाच्या आतमध्ये येणारा एरगुप्त असतो. समजा तोच पितूर झाला तर संदेश देणार, जाताना 2 विहिरीमध्ये विष टाकून जायचं. दुसऱ्या दिवशी यायचं, संदेश द्यायचा, 2 विहिरी आणि दूषित करायचा. असे प्रकार घडायचे. तर आपल्याला बालेकिल्ला बघायचा आहे. बालेकिल्ला म्हणजे काय, किल्ल्याच्या आतमध्ये छोटा किल्ला. किल्ल्याच्या आतमध्ये छोटा. त्याला बालेकिल्ला म्हणतात. थांबा, थांबा. हे बघा, हा पण एक बालेकिल्ला म्हणून आहे पन्हाळगडावरच आहे, जिथं आपण धान्याच्या कोठारी बघू शकतो. म्हणजे धान्याचा साठा इथं केला जायचा. लोकांना कसं इतिहासाच्या अगोदर इथे शूटिंग, कुठल्या पिक्चरचं शूटिंग झालं हे प्रश्न जादा असतात. पण इतिहासाबद्दल काय प्रश्न नसतात. समोर ते पायऱ्या दिसतात बघा. मराठी पिक्चर जर पाहिला असेल मासूम, हा, हा. म्हणजे प्रत्येक पायरीवरती एक एक आहे दोन्ही बाजूने, आणि वरती असं तिरकोणी केलेलं असतं. व्हाईट ड्रेस, निळे बेल्ट. ते आपल्याला धान्याचे कोठार बघायचे. अशी सांगितलं 1112 मध्ये सिलार वंशी राजा भोजने बालेकिल्ला आणि गडाची तटबंदी बनवली. हे पण बघायचं आपल्याला 1000 वर्षापूर्वीचं बांधकाम बघायचं. म्हणजे 1052 मधलं बांधकाम आहे. म्हणजे तुम्हाला पडझड कुठे झाली का दिसते बघा. हे आपण रायगड म्हणा, 1000 म्हणा, 1000. हा, हे रायगड प्रतापगडला कसं आहे, तुम्हाला अर्धवट पडलेली इमारती, मग राजे तिथे हे करत होते, तिथे ते करत. आता सिंधुदुर्ग आणि मुरुड जंजिरा सेम टू सेम किल्ले वाटतात. बोटीनीच जावं लागतं आतमध्ये. आतमध्ये तसंच आहे. राजवाडा होता, अर्धा पडलेला, अर्धा राहिलेला आहे. काही चोर दरवाजे, तिकडून गेले की परत माणूस येणार नाही. आणि समुद्र बघायचं चारी बाजूने. फक्त बोटीचा धंदा. रायगडला गेलं की रोपवे, नाही तर चालत गेलं की 2 तास. पण इथं जसं बनवलंय त्या स्थितीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. कारण जो पाया जो आहे तो स्ट्रॉंग आहे. म्हणजे किल्लाच दगडामध्ये आहे. त्यामुळे भूकंप जरी झाला, खालची लोक तुम्हाला सांगणार, दुसऱ्या दिवशी वर गडावर आले ना, ते बोलणार काल 12 वाजता भूकंप झाला. आणि आपल्याला 12 वाजता काय होणार, फक्त असं नकळत हलणार. म्हणजे आपल्याला जाणवणार पण नाही. ते आपण म्हणा पोटात काय नसेल म्हणून हल्ला असेल, पण ते दुसऱ्या दिवशी सांगितलं मग कळणार आहे बरोबर मला पण हल्ल्यासारखं झालं. कारण दगड आहे, पाणी आणि दगड ह्याच्यामध्ये हा किल्ला बसलेला. तर राजा भोजने काय केलं, 3 कोठार बनवलेले आहेत. संरक्षणासाठी तटबंदी प्लस खंडक, आणि 3 कोठारामध्ये मिळून टोटल धान्य 25,000 खंडी. म्हणजे सध्याची एक खंडी म्हणजे 20 कोटी. 25,000 खंडी म्हणजे 5 लाख कोटी या ठिकाणी धान्य मावलं जातं. 5 लाख कोटी. माझं तुम्हाला मगाशी सांगितलं मी, पाणी गडाच्या आतमध्ये भरपूर आहे, विहिरी एवढ्या आहेत, पण शेती होत नव्हती का, माती नाही. हे 5 लाख कोटी धान्य आणायचे कुठून. तर आपल्याला चारही बाजूनी ग्रामीण भाग दिसतो, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. तर प्रत्येक घरामधला माणूस सैनिकामध्ये असेल. मग समजा दुश्मन लोकांनी वेढा दिला तर आपल्या लोकांनी ते उपाशी मार पडणार. आपल्या लोकांना खाण्यासाठी ते धान्य लागणार. पण माझी कपॅसिटी किती आहे, 10 किलोची आहे वर्षाला. ते 10 किलो आणून जमा करायचे. मला 10 पोतीची कपॅसिटी आहे, 10 पोती जमा करायची. ही रसद असायची राजे लोकांना. ही रसद वेळ प्रसंगी यातलं धान्य बाहेर काढायचं. म्हणजे दुसऱ्या लोकांचा वेळा पडला तर धान्य बाहेर काढायचं. गोरगरीब सैनिक लोक असायचे, त्या लोकांना राजे लोक त्यांना दान केलं जायचं. तर रचना कशी आहे बघा, आपलं घर किंवा बंगला असतो, साईतून खिडकी असते हवा येण्यासाठी, उजेड पडण्यासाठी. त्याला खिडकी दिसते का तुम्हाला? नाही. खिडक्या आहेत त्या टेरेसवरून आहेत, गच्चीवरून, वरून. ते वर जाण्यासाठी त्या बाजूला एक जण आहे, त्या कोपऱ्यामध्ये एक जण. आता धान्याची बुद्धी ट्रक मधून यायची नाही, बैलगाडीतून किंवा जनावरांच्या पाठीवरून. मग तिथं उभा करायचं, तो मावळा येणार, पोतं घेणार, वरती घेऊन जाणार. आणि खिडक्या वर ज्या आहेत त्या खिडकीतून सुप्त धान्य आतमध्ये टाकायचं, हे फुल करायचं. आता धान्य बाहेर कसं काढायचं किंवा धान्याची मेजरमेंट कशी बघायची, आतमध्ये जाऊन बघायचं. पावसाळ्यामध्ये छावणी टाकायची, उन्हाळ्यामध्ये ओपन ठेवायचं धान्याची वाफ जाण्यासाठी. आता त्याच्या भिंताडे जर बघितले आपण तर नाही म्हणलं तर 20 ते 22 फुटाचं एक बांधकाम आहे रुंदीला त्या कोठारांची. त्यामुळे काय व्हायचं, बाहेर आपल्याला गरम होत असेल ना तर आतमध्ये गार वाटणार. बाहेर गार वाटत असेल तर आतमध्ये गरम वाटणार. मग आजोबा पंजोबांचे घर जर बघितले तुम्ही, त्यांची भिताड रुंदीला 3.5 फूट राहतो. आपण आलोय 6 इंचावर. म्हणजे पावसाळ्यामध्ये एक रग घ्यायची, तिथं 2 रगा घ्यायच्या. दरवाजा मेन उघडायचा, फॅन किंवा एसी चालू करायला.
मग पूर्वीच्या लोकांनी काय तेवढं ठेवलं होतं मोठं, पावसाळ्यामध्ये घरामध्ये उबदारपणा, उन्हाळ्यामध्ये गारवा आहे. हो ना. भिंती काय एवढ्या मोठ्या 6 इंचावर आलोय आपण. एवढ्या मोठ्या मोठ्या भिंती. 4.5 पूर्वीची घरं कशी होती, ते गोल खापरे असायचे, आतमध्ये गवत टाकायचं आणि त्याच्यावरती एक सरळ आणि एक उरपाट टाकायचे. उरपाटाचे त्यातनं पाणी ते बाहेर निघायचं. त्यानंतर आलं बेंगलोर खापऱ्या, त्यानंतर आला पत्रा, मग स्लॅब. सारवायचं काय भांडी बायकांना सारवायची पाहिजे. वरून भांडी कशाला घालायचं? आता म्हणजे किचन कट्ट्या जवळ बसून पाहिजे. 22 छोटे खाणे आहेत. भिंती बघा, या धान्याचा प्रेशर पण यायचा. आधी ना आपल्याला टेरेसवर जाण्यासाठी आजी ना आता हे 7 ते 8 एकराचा हा बालेकिल्ला आहे. पुष्कळ जंगल होतं इकडे. पूर्वी कसे सगळे लोकांच्या गॅस नव्हते, सगळ्यांच्याच चुली होत्या. आता काय झालं, कुठला गरीब जरी असला तर त्याच्यामध्ये गॅस आहे, त्यामुळे आता हे हिरवं दिसायला लागलं, नाही तर त्याच्यापेक्षा विशेष परिस्थिती आली. छत्रपती शिवाजी राजांचं राहण्याचं ठिकाण होतं म्हणजे राजवाडा. तो इंग्रजांनी 1844 मध्ये उद्ध्वस्त केला. कुठला डोका? हे समोर दिसते बाकीचा ठिकाण राजवाड्याचा परिसर. त्यावेळेस गेट उद्ध्वस्त केला, घराची काही गुरु उद्ध्वस्त केले, राजवाडा उद्ध्वस्त केला. आता राजवाडा का पडला? धान्याचे कोटर सेफ मध्ये ठेवले, कारण त्यांना खजिना पाहिजे होता. खजिना धान्याच्या कोटरमध्ये नसणार आहे, राजवाड्यामध्ये असेल, म्हणून त्यांनी राजवाडा पाडला. हे दरवाजे आता ओपन केले आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी. पूर्वी 4 दरवाजे असेल, 4ही दरवाजे बंद होते. अरे सुप्त धान्य, इकडे सुप्त धान्य आपल्याला बाहेर काढायचं आहे. हा दरवाजा ओपन केला, सगळं धान्य एकदम बाहेर. म्हणून काय केलं, दरवाजाच्या खाली त्याला गेट केला. कोकणामध्ये याला कणगी म्हणतात. आतमध्ये सुप्त धान्य आहे, वरून त्याला दाब असायचा. हा दरवाजा आपण ओपन केला, स्पीड मध्ये धान्य पाहिजे तेवढं काढून घ्यायचं, परत तो दरवाजा बंद केला जातो. आलं तर याला आपण कॉलम म्हणतो किंवा खांब म्हणतो. खांब म्हणतोय ना, हा पहिला खांब आहे आणि मागे 6 खांब आहेत. बरोबर, त्याच्या मागचा भाग तो पूर्ण प्लेन आहे. याला काय केलं, स्टेप टाकली बघा. 7 फुटाची लेवल, 2 फुटाची लेवल. हे बघायचे कुठून, समोर दरवाजा आहे. हा पाहिजे हे आपले दरवाजे ओपन केले ना, म्हणून उजेड पडला. हे बंद केलं तर काय होणार, अंधार पडणार. मग अंधारामध्ये तुम्हाला धान्य किती आहे, किती आहे, किती संपलंय कसं कळणार. इथे येणारा मावळा मशाल घेऊन यायचा, मशाल पेटवायचा, उजेड आतमध्ये टाकायचा, तेवढा खांब दिसणार त्याला. खांबावरती 2 फुटाची लेवल आहे, तिसरा दगड 3 फूट, चौथ्या दगड 4, 5, 6, 7, वरती 12 फूट लेवल. म्हणजे धान्य याच्यामध्ये एवढं भरलंय किंवा संपलंय हे याच्यावरती काय. आता हे तुम्हाला प्लेन दिसतंय. पूर्वी काय होतं, त्या बाजूला उंच होतं, ह्या बाजूला स्लोप होता, म्हणजे तिकडचं धान्य इकडे येऊ शकत होतं. आतमध्ये पण लक्ष द्या, पडझड कुठे झाले का नाही. आता नजर जरी टाकली तरी तुम्हाला कमानी वगैरे सगळ्या एका लाईन मध्ये दिसतात. हे खांब जर तुम्हाला बघायचं असेल तरी ते एक डोळा लावून बघा, एका लाईनीत. 7 खांब तुम्हाला एकच. हे हाय धान्याचा साठा केला जायचा आणि वरून हे जे दिसतात ना, तिथून धान्य टाकलं जायचं आणि हा सगळा उतार भाग आहे. ते धान्य इथून जिथून बाहेर निघायचं. म्हणून अंबरखाना नाव दिलं. धान्याची कोठार होते म्हणून धान्य कोठार, आणि किल्ल्याच्या अति छोटा किल्ला म्हणून बालेकिल्ला, 3 नाव. सेम
गंगा यमुना आणि सरस्वती सेमच आहे. जाणार आहे का पलीकडे? हा तिकडे बघून जाऊ. एकच झालं. म्हणजे एका कोट्यात एक धान्य, इथं ज्वारी, बाजरी, नाचणी असे वेगवेगळे धान्य ठेवले जायचे. 3 आहेत टोटल. 3 आहे टोटल. हे बघा, धान्य नाही काहीतरी ठेवलं असेल त्यांनी. हे बघा, सगळं धान्याचं साठा ठेवण्यासाठी. काचकुऱ्यात वाटतं पुढे, इथून वरून धान्य. वटवाघूड आहे तिकडे बघा, चमकतात त्या अंधारात. हो बाप, चला. हाताला पण घाम येतोय. मोबाईलची पण चार्जिंग पूर्ण संपली, माईकची पण चार्जिंग पूर्ण संपली. माहिती नाही किती वेळपर्यंत व्हिडिओ बनवू शकते. हे बघा आमचं फोटोशूट. यमुना सरस्वती. गंगा यमुना सरस्वती. आम्ही तिघं कोठरींचे नाव. खिंड संघर्ष शिवरायांचे पावले जिथून बाहेर पडले तो मार्ग आपण पाहिला. वरती गेल्यानंतर तुम्हाला डोंगर दिसेल डाव्या साईडला, त्याला मसाई पठार म्हणलं जातं. मगाशी तुम्हाला अंधारबावडीच्या बाजूला टेबल लॅम्प म्हणलं, ते इथून सुरुवात होते त्याची पठाराला. 7व्या पठारावर तुम्ही गेला की तुम्हाला कोकण परिसर दिसेल. आता ही गडाची तटबंदी आहे आणि अशी काही बुरुज पाहायला भेटतात आपल्याला. चारी बाजूनी तटबंदी आहे. 8 ते 10 किलोमीटरची तटबंदीवरती काय असे 40-50 बुरुज आहेत. त्याचा वापर काय केला जायचा की आपण वर गेलो की बाहेरच्या बाजूला नजर टाकायची. जेवढी तुमची नजर जाणार तिथपर्यंत तुम्हाला दिसणार. दुश्मन लोकांचा जो वेढा होता गडाला, ते लोक आतमध्ये येतात की बाहेर जातात हे देखरेख करण्यासाठी. आणि आपण कसं आता मोबाईल वगैरे झालं, मेसेज पाठवलं की मी इथं आहे तिथं आहे, संदेश पेटला जातो. तसं पूर्वी काय करायचे, नगारा वाजवायचे, जाळ करायचा, धूर करायचं, ध्वज लावायचा, पक्ष्यांचे आवाज काढायचे. हे संकेत चारी बाजूनी सेकंदमध्ये पोचलं जायचं. ते कसं डावीकडून आलं तर काय आणि उजवीकडून आलं तर काय, हे आदल्या दिवशी सगळं त्यांचं ठरलेलं असायचं. त्याच्यावरती हे मेसेज चारी बाजूनी मिळाला जायचा. आता ह्या पायऱ्या पण 1-1 फुटाच्या आहेत बघा. वर गेल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला एक बंगला दिसेल, 20 शांतारामचा बंगला, मराठी पिक्चरचे दिग्दर्शक. सध्या तिथं 3 स्टार हॉटेल, गडाच्या आतमध्ये 1 नंबरचं हॉटेल, सर्वात महाग आणि सर्वात चांगलं. 6 आणि 7,000 रुपये चार्जेस आहेत पर डे. तिथून वर जावा, 3 बघा, फोटो काढा गाडीचे. गेलं वाटतं एका दादू पुढे बघा. मी झालं इथपर्यंत आलं तरी भरपूर झालं बरं का. चल मी